आता ह्या स्टेजच्या ज्या वाढ्या आहेत शेतकरी मित्रांच्या 40-45 दिवसाच्या आणि ज्या 50 दिवसाच्या बी वाढ्या झाल्या, काहींची 30 दिवसाच्या वाढ्या आहेत, त्यांना भरपूर प्रमाणात शेतकरी मित्रांना क्रॅकिंगची समस्या जाणून राहिली. क्रॅकिंग मध्ये होतंय काय, इले अशी क्रॅक होतो आणि त्यामधून असा डिंकासारखा पदार्थ बाहेर निघतो. अशा पद्धतीने याच्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो आपण कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम बोरॉनयुक्त फवारणी करूच राहिलो. पण एकदम फास्ट आणि जलद गतीने नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला लिक्विड कॅल्शियमचा वापर करायचा आहे. आता आपण लिक्विड कॅल्शियम मारत असताना आपण मिरिटॉर घेतलेलं आहे. बीएसएफ कंपनीचं प्रोडक्ट आहे, एकदम छान आहे. आपण याच्या आधी सुरुवातीला फवारणी केली 2 बेडला, एकदम छान अशी रिपोर्ट आली. लिक्विड कॅल्शियम मध्ये मिरिटॉर मध्ये लिक्विड कॅल्शियम हे 11% मित्रांनो आणि इतर मायक्रोन्यूट्रन घटक आहे आणि एकदम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हे कॅल्शियम म्हणजे फवारणी केल्यानंतर 2 तासानंतरच त्याची कार्यप्रणाली चालू होऊन जाते मित्रांनो. प्लॉट असा हिरवा म्हणजे ग्रीन होतो आणि ज्या आपल्या कळी ज्या निघू राहिल्या आणि ज्या कळी त्यांना गळू न देण्याचं काम सुद्धा आपल्याला कॅल्शियम करतं आणि कॅल्शियमची कमतरता पूर्णतः वेलीमध्ये भरून येते. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण त्याबरोबर बुरशीनाशकाचा वापर करू राहिलो. त्या बुरशीनाशकामध्ये मित्रांनो आपण कॅब्रोटॉप घेऊन आलो. कॅब्रोटॉप मध्ये मेटीराम 55% आणि पायरोस्ट्रोबिन 5% असे संयुक्त मिश्रण असलेले 2 बुरशीनाशक घटक आहे मित्रांनो. आणि छान अशी कॅब्रोटॉपचे प्रिव्हेंटिव्ह म्हणून रिपोर्ट आहे, म्हणजे जी कळीची गळ होती ती सुद्धा आपली थांबणार आहे. तर आपण कॅब्रोटॉपचा वापर करत असताना 1 लिटर पाण्याला 2.5 ग्रॅमचाच वापर केलेला आहे आणि मिरिटॉरचा वापर करीत असताना आपण 1 लिटर पाण्याला 2 ml चं प्रमाण ठेवलेलं आहे. म्हणजे 20 लिटरच्या पंपाला आपण 40 ml मिरिटॉरचा वापर करू राहिलो आणि 20 लिटरच्या पंपाला आपण कॅब्रोटॉप हे साधारणपणे 50 ग्रॅम वापर करू राहिलो. अशा पद्धतीने फवारणी करायची आणि एकदम छान असे एक्सलेंट रिपोर्ट आपल्या प्लॉटला येणार आहे. आणि जी क्रॅकिंगची समस्या आहे ती मिरिटॉरच्या फवारणी केल्यानंतर निश्चितच तुम्हाला 2-3 दिवसातच त्याच्यावर म्हणजे एक 80-85-90% निदान पाहायला भेटणार.